नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण बघत आहोत की अनिकाला आता लक्ष्मीच्या घरातून पळून जायचं असतं. काहीही करून त्या कामातून सुटका करायची असती. लक्ष्मी आता श्रीनिवास सोबत बेडरूममध्ये काहीतरी हिशोब चाललेला असतो. अनिका याच गोष्टीचा फायदा घेते, इकडे तिकडे बघते आणि हळूच लक्ष्मीच्या रूमची कडी लावून टाकते. अनिका आता पटकन तिथून निघून जाण्यासाठी तयार झालेली असते. इकडे मात्र थिएटरमध्ये सगळे आलेले असतात. राजन, ऋषी, कमळी, निंगी, राधिका, सरू, कामिनी सगळेच्या सगळे आलेले असतात आणि मस्तपैकी आता पिक्चर बघण्याचं काम चाललेलं असतं. इकडे आता कामिनी इकडून तिकडे चाललेली असते. तेव्हा तिला तिची जागा दिसतच नसते, अंधार असतो. एका माणसाला म्हणते एवढी बॅटरी लावून मला जागा तरी दाखवा, म्हणून त्या माणसाने बॅटरी चमकवलेली असते. तर काय समोर सरू दिसते आणि सरू काहीतरी नायशाला हवं असतं म्हणून खाली वागते. पण एवढ्या अंधारात कामिनीच्या लक्षात आलेलं असतं ती दिसतीये ती बाई सरू सारखीच आहे, म्हणून ती सारखी त्या माणसाला म्हणते बॅटरी लावा जरा बघू तरी, ते आम्हाला नीट दिसत नाहीये खाली. आता मात्र इकडे लक्ष्मीचा आणि श्रीनिवासचा हिशोब झालेला असतो. तेव्हा ती म्हणते अहो अनिकाचं काय चाललंय जरा बघू का मी. काम चुकारपणा करत असेल म्हणून दरवाजा उघडायला जाते तर दरवाजा बंद असतो. अरे बापरे. मग ती आता वीणाला आवाज देते आणि वीणा येऊन घाईघाईने दरवाजा उघडते. बाहेर आल्यावर कळतं की अनिका पळून गेलेली आहे. अनिका कधीच कपडे चेंज करून निघून गेलेली असते आणि कुठे जायचं काय सगळं काही प्लॅनिंग करूनच ती घराच्या बाहेर पळालेली असते. आता मात्र इकडे ती म्हणते हद्द पार केली पोरीने, तिला कुठे काम करायला किंवा शिकायला पाठवलं तर मधूनच पळून गेली. आता बिचारी लक्ष्मी विचार करत असते की ही अनिका का असं करतीये. मी आता थिएटरमध्ये उभी असती म्हणून सगळे लोक आरडाओरडा करायला लागतात, अहो बसा खाली आम्हाला दिसत नाहीये. म्हणून आता घाई गडबडीने खाली बसलेली असते. पण शेजारच्या माणसाला म्हणते डोकं जरा माघारी करा की. ती तिथून सरूला बघत असते की मी सरूला नक्की बघितलं की तो भास होता. कामिनीचं मनच लागत नसतं, सारखी त्या कामिनी त्या सरूला शोधत असते. पिक्चर बघायला अजिबात तिला इंटरेस्ट नसतो. सरू आता परत नायशा बरोबर तिथे बसलेली असते. इकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास खूप टेन्शन मध्ये आलेले असतात की अन्नपूर्णा आजीला काय सांगायचं, त्यांची नात कुठे गेली. टेन्शन आलंय, काळजी पण वाटती हो, आता करू काय मी. लक्ष्मी घाबरलेली असते, ती अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि लगेच अन्नपूर्णा आजीला फोन लावलेला असतो. अन्नपूर्णा आजी फोन बघते, लक्ष्मीचा फोन. आता लक्ष्मी सांगायला लागते बाई तुम्ही मला जे सांगितलं मी सगळं काही करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्याकडनं एक चूक झाली. लक्ष्मी म्हणते कामिनीबाई म्हटल्या डॉक्टरकडे जाते, कंबर धरली, सकाळी जे निघून गेलेले आहे ते अजून माघारी आलेले नाहीये. अनिकाने आम्हाला आमच्याच घरात बंद केलं आणि एका मिनिटात गायब झाली होती. बाई मला फार भीती वाटती हो, ती येईल का व्यवस्थित घरी. अन्नपूर्णा आजी सुद्धा डोक्याला हात लावते. कामिनी आणि अनिका सुधारणार नाही हे माहिती असतं. अन्नपूर्णा आजी म्हणते लक्ष्मी तुझं काही चुकलेलं नाही आणि सॉरी वगैरे काही म्हणू नका. अगं त्या दोघी आहेच तशा, काहीतरी उचापती करणार असं मला वाटलंच होतं आणि त्यांनी ते केलंच बघ. लक्ष्मी मात्र घाबरलेली असते कारण अनिकाची जबाबदारी असते तिच्यावर. आता ही बिंडोक अनिका मागचा पुढचा काही विचार करत नाही, आहे तशी पळालेली असते. ती डायरेक्ट नयनताराच्या घरी येते. नयनताराला सुद्धा धक्का बसतो. अनिका इथे तू काय ग. नयनतारा आंटी ते बोलतात ना प्रॉब्लेम मध्ये लोकांना त्यांचे आयडल दिसतात, पर माय आयडल, म्हणूनच मी आली तुमच्याकडे. ही बडबड करत असते अनिका. त्या नयनताराला इतकी इरिटेट करते. नयनतारा म्हणते एक मिनिट जरा शांत बसतीस का. काय बोलतीये, कसला प्रॉब्लेम, कसलं सोल्युशन, काहीच कळत नाहीये अनिका, स्पष्ट बोलशील का. रडायला लागलेली असते. नयनतारा आंटी बॅड पीपलने मला घेरलंय. नयनतारा म्हणते व्हॉट. यस आंटी. ती रडत असते, सांगत असते. नयनताराला अजूनही कळत नाही की अनिकाचं काय चाललंय. हे अनिका जरा स्पष्ट सांगशील का गो, मला कळेल असं. अन्नपूर्णा आजी आहे ना, तिने मला बॅड पीपलकडे पाठवलं आणि त्या बॅड पीपलचं घर बॅड आहे आणि त्या घरात राहणारी माणसं सुद्धा सगळीच बॅड आहे. मी चांगलं नाही, सगळे सारखे आहेत नयनतारा आंटी, बॅड बॅड बॅड. एक मिनिट हा, ओल्डी चांगला आहे त्या घरात, पण ओल्डी चांगला असून काय उपयोग आहे, त्या घरात त्या ओल्डीचं काही चालतच नाही. सगळं काही ती लक्ष्मी ना बॅड आंटी तिचंच चालतं. मेड बनवून ठेवलंय, नको ते काम सगळं काही काम करायला लावतात. तारा म्हणते रिलॅक्स, आपण तिथे जाऊ आणि मी बोलते त्यांच्याशी. नको नको नको, मी येणार नाहीये तुमच्या बरोबर. लेट डू इट. मी तुमच्या घरात राहायला येते हो सध्या, आणि मी सगळ्यांना सांगू की तुम्हीच इथे राहायला इन्व्हाइट केलंय. नयनतारा म्हणते इथे माझ्या घरी अनिका तू या. नको नको माझ्या घरी नको, म्हणजे ना अनिका मला तुझा खूप राग यायचा बरं, आता येत नाही ग राग. अनिका कधी कधी तू बावळाटासारखं वागते, पण मला माहिती तू कशी आहे त्यामुळे मी आता समजून घेते.
खूप साधी आहेस ग, मला माहिती आहे अनिका. जे मनात असतं ना तेच तू बोलते ग. कळालंय मला तुझा स्वभाव. चल ग, कोण बॅड आंटी त्यांना विचारतेस मी, तू का असं वागणूक दिली माझ्या अनिकाला. चल चल. नको नको प्लीज, मला जायचं नाहीये त्यांच्या घरी. अनिका नाही म्हणत असते तिथे जायलाच नको, आणि नयनतारा सारखी म्हणते की तू काही चूक केली नाही ना, मग तू कशाला घाबरती, आपण जाऊच या तिथे. पण अन्याय सहन करायचा नाहीये, आपण जातोय आणि न्याय मिळवतोय. डोंट वरी, मी आहे ना. चल. नयनताराने हुशारी दाखवलेली असते आणि लगेच अन्नपूर्णा आजीला फोन लावून सगळं काही सांगते. अनिका माझ्या घरी आली आणि ती सांगत होती तुम्ही जिथे पाठवलंय ते लोक खूप त्रास देत आहे, विचित्र वागताय, अगदी विचित्रच लोक आहे सगळे. खूप खूप तिला त्रास झालाय बिचारीला, असं ती मला सांगत होती. तिला सांगितलंय की त्यांच्या घरी जाऊन आपण विचारू का तुला बॅड वागणूक दिली. जस्ट नुसती म्हणली आम्ही, ती आता बाहेर गेली आणि मी आतमधून तुमच्याशी बोलतीये. तुम्हाला एकदा फोन करून सांगावं चालेल ना. तुला मी काय सांगू नयनतारा, अनेकाला तू चांगलंच ओळखते. माझ्या दृष्टीनं शिस्त लागणं, चांगल्या माणसाच्यात जाणं, वळण लागणं हे महत्वाचे. त्यासाठीच मी धडपड करतेय ना. तारा म्हणते तरी पण असू द्या, मी जाते आणि तिथे नेमकी काय चाललंय ना बघतेच मी. काळजी करू नका, काय असेल ते मी आल्यावर सांगते. अन्नपूर्णा आजी म्हणते ठीक आहे, जा तू, काय होतं मला सांग. इकडे आता सरू आणि कामिनी यांची नजरेला नजर झालेली असते आणि सरू इतकी घाबरते या कामिनीला की अगदी पळालेली असते स्वतःचा जीव वाचवत, आणि त्या हॉलमध्ये म्हणजे त्या सिनेमा जिथे बघायला गेलेले असतात तिथल्या ते वॉशरूम मध्ये जाऊन लपते. पण कामिनी सुद्धा काही कमी नसते, तिने अगदी पिच्छाच केलेला असतो की ही कुठे गेली आहे. बरोबर तिच्यापर्यंत येण्याचा ती प्रयत्न करत असते. कामिनी येऊन पोहोचलेली असते त्या वॉशरूमच्या तिथे. तर ती दरवाजा वाजवते आणि म्हणते दरवाजा खोलायचा 1 मिनिटात. सरू मात्र खूप घाबरलेली असते, तिला माहिती असतं 100% ती बाई चालली असणारे माझ्या मागे. कामिनी तिला धमकावत असते की दरवाजा खोल, मला माहितीस तू आतमध्येस, उगाच काही शाणपणा करू नको आणि मुकाट्याने दरवाजा खोल. सरू इतकी घाबरलेली असते, कामिनी दरवाजाच्या बाहेरच उभी असते. आता तिथे जयंत आणि जानू सुद्धा आलेली असते. जयंत फोनवर बोलायचा म्हणून उठलेला असतो आणि पिक्चर मध्ये ब्रेक होतो म्हणून आता सगळेच उठलेले असतात. जानू आता माघारी बघते तर काय, समोर जयंत असतो. पटकन ती तोंड लपवते आणि तिथून चाललेली असते, पण जयंतने जानूला बघितलेलं असतं. कामिनी आतमध्ये धमकी देत असते, मला माहिती तू आतमध्ये दरवाजा उघड, सारखी सारखी एकच वाक्य म्हणत असते. हे आता निंगीने आणि कमीने ऐकलेलं असतं. ही कडू आजी कुणाला तरी दरवाजा उघडायला लावते सारखं सारखं, म्हणजे नक्कीच काहीतरी कारस्थान चाललेलं आहे. इतकी दिसते तशी साधी नाहीये, नक्की काहीतरी हिचं चाललंय, पण काय चाललंय हे आपल्याला बघायला लागणार. कमळी आणि निंगी हिच्यावर जरा बारीक लक्ष ठेवतात आता की कडू आजीचं चाललंय तरी काय. इकडे आता शेवटी अनिका नयनताराला घेऊन आलेली असते लक्ष्मीच्या घरी. इथेच राहतात त्या बॅड आंटी, खूप त्रास दिला या लोकांनी, सगळे बॅड आहे. आता नयनतारा आलेली असते, अगदी दरवाजात उभा असता का बाहेरूनच आवाज देते बॅड आंटी बाहेर या, तरी डोरवर या लवकर. लक्ष्मी बिचारी पळतच आलेली असते, आले आले असं म्हणते आणि दारात येऊन उभी राहते. समोर काय तर अनिका आणि नयनतारा. तुम्ही इथे या. अनिका म्हणते मी आणलंय यांना इथे तुम्हाला धडा शिकवण्यासाठी. त्याच त्या बॅड आंटी खूप त्रास दिला, मोलकरणीसारखी वागणूक दिली. त्यांनी मला वरण आणि राईस खायला लावला, मी मागितला होता पिझ्झा, नाही वरण आणि राईसच खायचा. मी म्हणते नयनतारा मॅडम तुम्ही या ना आतमध्ये, आपण बसून बोलूया. म्हणते जायचं नाही आतमध्ये. इतकी मॅड असते ना की अगदी विचित्र सारखी वागत असते. त्यांचा फक्त लुक सिंपल आहे पण फार भयाने, फार भयाने त्या बॅड आंटी. नयनतारा आता काहीच ऐकत नाही अनिकाचं आणि डायरेक्ट लक्ष्मी खूप वेळा म्हणते मॅडम या ना आत. नयनतारा आता आतमध्ये गेलेली असते. अनिका म्हणते काय नयनतारा आंटी कशासाठी गेलात. इकडे मात्र कामिनीने बिचाऱ्या सरूचा असा काय पिच्छा केलेला असतो की दार सारखी वाजवत असते, उघड मला माहितीये तूच आहे आतमध्ये. आणि कमळी आणि निंगी सगळा काही प्रकार बघत असतात. निंगीला अगदी राहवतच नाही, डायरेक्ट येते. एवढीच घाई असेल ती इकडे जा की कडू आजी, तिथं काय वाजवताय, बाहेर ये बाहेर ये. मला नाही जायचंय तिकडे, तुला काय करायचंय गे. मी सारखं म्हणताय बाहेर ये म्हणून म्हणलं हो, मला तरी काय करायचंय, नका जाऊ. आणि आता परत दार वाजवायला लागते, पण तिच्या लक्षात येतं की कमळी मला बघतीये. कमळी बघतीये म्हणजे कमळी नक्कीच काहीतरी करणार, यात काही शंकाच नाही. कामिनी आता जरा घाबरलेली असते. कामिनी कमळीला आणि कमळी कामिनीला अगदी चोर नजरेने बघत असतात. शेवटी आता नाविलाज किंवा मजबुरी म्हणून कामिनी तिथून निघून गेलेली असते, कारण कमळी इथे म्हणल्यावर ती नक्कीच काहीतरी करणार हे तिला माहिती. ती हळूहळू तिथून चाललेली असते. आता नयनतारा येऊन बसलेली असते, तिथे श्रीनिवास सुद्धा असतात. नयनतारा त्यांच्याशी ती बोलूच देत नाही. अनिका नुसती मध्ये करत असते. खूप बॅड आहेत, हे काय बोलणार आहेत. लवकर उठायला लावतात, रात्री उशिरापर्यंत काम करायला लावतात, तरी फक्त 10 मिनिटसाठी फोन युज करायचा, असं कुठे असतं का. अनिकाचं बोलणं वागणं सगळं काही नयनताराला हसायला येत असतं, कारण अनिका असतेच तशी. नयनतारा आता हसत असते. पण सगळं काम करायला लावतात, सगळं काम करून घेतात. ते झाडू लाडू सगळं करायला लावतात.
लक्ष्मी म्हणते, एक मिनिट बेटा, झाडू आणि लादी असं असतं. असेल ते असेल, शब्द एकच आला ना. आता नयनतारा आंटी तुम्हाला सांगेल की मी किती चांगली मुलगी आणि तुम्ही किती मला त्रास देता हे मी तिला तर सांगितलंच आहे. नयनतारा आंटी, टेल हर टेल हर. नयनताराला सुद्धा माहिती असतं की अनिका कशी आहे. आता नयनतारा अनिका विषयी बोलायला सुरुवात करते. अनिका कशी आहे मला चांगलंच माहिती हो. पाहिलं ना कशी चांगली बोलती माझ्याविषयी. नयनतारा म्हणते, लक्ष्मीला अनिका जरा लाडात वाढलेली आहे. जरा म्हणण्यापेक्षा जास्तीच लाडात वाढलेली आहे. मला जर हिला वळण लावण्याचं काम दिलंय तर अगदी शर्तीचं काम या अवघड आहे. हिला वळण लावलं म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे. तुम्हाला खरं सांगू का, सगळी कामं करायला शिकवा घरातली. अगदी सगळी कामं, सगळी कामं हिच्याकडून करून घ्या. लक्ष्मी नयनताराकडे बघून हसत असते आणि अनिकाला मात्र धक्का बसलेला असतो. ही नयनतारा आंटी आली आणि माझ्याच विरोधात बोलतीये. सगळं यायला हवं, हिला काहीच येत नाही. तुम्हाला कोंडून माझ्या घरी पळून आली, मला मदत मागत होती, माझी मदत करा, त्या बॅड लोकांपासून मला वाचवा. हे कळायला हवं, हे चुकीचं आहे आणि चुकीचंच आहे. तारा म्हणते, लक्ष्मीताई अगदी योग्य ते करताय, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्हाला हवं तसं करा तुम्ही, फक्त हिला वळण लावा. काय स्ट्रिक वागता, यापेक्षा जास्ती स्ट्रिक वागलात तरी चालेल, कारण तिच्या आजीची तशीच इच्छा आहे ना, तिला वळण लागावं असं. अनिकाला आता काम सांगितलेलं असतं. अनिका म्हणते, ऑटो काय, तुमच्याकडे तो ऑटो पण नाहीये, त्यातून पळून तरी गेले असते. आता लक्ष्मी जरा आवाज वाढवते, एक मिनिट, मोठ्यांनी काम सांगितलं की उलट उत्तर करायचं नाही, मुकाट्यानं ते काम करायचं. आणि नयनतारा आता हसत असते अनिकाच्या या परिस्थितीवर. कशाला गेले या ताराकडे, माझी तर मदत केलीच नाही, उलट मला अडकवलं. लक्ष्मी म्हणते, लगेच निघायचं आणि काम करायचं. मी अजूनही थोडीशी लांब जाऊन उभीच असते की आता तरी ती सरू बाहेर येईल. सरू जरा दरवाजा उघडते आणि गेली की काय बघते कामिनी, तर कामिनी तिथेच उभी असते. ती परत दरवाजा लावून घेते, दरवाजा लावते आणि हळूच परत उघडते आणि गुपचूप पायांचा आवाज न करता तिथून पळालेली असते. कामिनी पाठमोरीच उभी असते. ती आता परत दरवाजाच्या बाहेर जाऊन उभी राहते. तिला वाटतं कमळी गेली म्हणून ती दरवाजाच्या बाहेर उभी राहते आणि परत पहारा चालू करते. पण कामिनीला माहितीच नसतं की सरू कधीच पळून गेलीये. आता लांब जाऊन गुपचूप ह्या कामिनीला बघत असते. डोकावून बघत असते तर काय, निंगी आणि कमळी कामिनीच्या जवळ उभ्या असतात. आता मात्र सरू इतकी घाबरते की माझ्या मुलीपर्यंत पोहोचली ही बाई. मात्र सरू रडायला लागलेली असते, गयावया करत असते. काय करायचं आणि माझ्या मुलीला या बाईपासून वाचवायचं. इकडे आता अन्नपूर्णा आजीच्या घरी गुरुजी आलेले असतात. आणि मस्तपैकी पार पडलेल्या मेळाव्यामध्ये दुसरीच कोणीतरी मुलगी तुमची नात म्हणून समोर उभी राहिली. हो ना अन्नपूर्णा आजी. अन्नपूर्णा आजी म्हणते, हो. अन्नपूर्णा आजी आता रडायला लागलेली असते, थोडी इमोशनल होते. सगळ्यांनाच माहितीये माझी मोठी नात माझ्या मनातला खूप हळवा कोपरा आहे आणि सगळीच लोक आता गंमत केल्यासारखं किंवा फायदा घ्यायचा म्हणून याच गोष्टीचा फायदा घेतात आणि दरवेळेला मला फसवतात. याच गोष्टीचं गुरुजी फार वाईट वाटतो. अन्नपूर्णा आजी म्हणते, खरं काय असेल ते सांगा, फक्त मला बरं वाटावं म्हणून काही सांगू नका उगाच. गुरुजी म्हणतात, हे बघा, आम्ही काही खोटं बोलणार नाहीये, जे सत्य आहे ते आणि तेवढंच तुम्हाला सांगणार आहे. माझ्यावर विश्वास आहे का. अन्नपूर्णा आजी म्हणते, हो गुरुजी आहे. तर तुझ्यावर विश्वास नाही किंवा खोटं बोलता असं म्हणायचं नव्हतं, मला समजून घ्या तुम्ही. गुरुजी म्हणतात, थांबा, मला काही गोष्टी जाणवताय, मी जरा बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. आता गुरुजी ध्यानाला बसलेले असतात. हो, तुमची नात तुमच्या आजूबाजूलाच तुमच्या परिचयाची आहे. तुमची नाते म्हणून ओळखत नसाल तुम्ही, 100% सांगतो, तुमच्या आजूबाजूला नात्यांनी रोज तुमची आणि तिची भेट होते. गुरुजी म्हणतात, परिस्थिती किती वाईट असली तरी तुम्ही नात्यांवर विश्वास ठेवा. काही ना काहीतरी तुमच्या बाजूने होणार म्हणजे होणारच. सगळ्या गोष्टींचा तुमच्या तब्येतीवर मात्र वाईट परिणाम होऊ शकतो, याचा तुम्ही विचार करा. आवर्जून सांगतात की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःला सांभाळा. आजी म्हणते, माझ्या तब्येतीचं काय आलंय मध्येच, तुम्ही स्वतःला सावरा, सांभाळा एवढं तर नक्कीच सांगेल. माझ्या तब्येतीचं काय मी सांगतोय ना तेवढं ऐका तुम्ही. लवकर तुमची नात तुम्हाला भेटणार आहे, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. सरूला आता भीती वाटत असते. कमळी, निंगी त्या कामिनीच्या तावडीत आहे. मी स्वतः गेले तर मीही अडकणार आणि त्या दोघीही अडकल्या. आता काय करू, तिला जाऊ का वाचवायला तिथे. सरू आता विचार करत असते आणि अगदी घाबरल्यासारखी झालेली असते. म्हणते, आत्ताच मी कमळीला ओळख दाखवली आणि कामिनीने बघितलं तर बाई काय करल आणि काय नाही भरोसा नाहीये. तेवढ्यात काय आता राधिका आलेली असते, नायशा आलेली असते. आजी तुम्हाला किती शोधलं माहितीये का. म्हणते, साधना मावशी काय झालंय, रडताय का तुम्ही, तब्येत बरी नाहीये का. राधिका आता तब्येतीची विचारते आणि तुम्ही पाणी प्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आता सरूच्या मागून कमळी आणि निंगी निघून गेलेले असतात. तू पाणी पिते, जरा व्यवस्थित होते आणि आता सगळेच चाललेले असतात, घरी जायचं असतं. मिनी परत बाहेर आलेली असते सरूचा पिच्छा करत. इकडे आता अनिकाला कामाला लावलेलं असतं लक्ष्मीने आणि बरोबर ती काम करतही असते. पाणी आणते आणि ट्रे एकदम टेबलवर ठेवते. लक्ष्मी म्हणते, उचलायचा ट्रे आणि पाहुण्यांच्या समोर अगदी व्यवस्थित पाणी घ्या असं म्हणायचं, तेही हळू आवाजात.
तर आता पाणी पिलेले असते. लक्ष्मी म्हणते काय करू, चहा कॉफी सरबत काहीतरी घ्या. नयनतारा म्हणते नाही हो, काहीच नको सध्या. का म्हणते तुमचं झालं बोलून, बोला की अजून. नयनतारा म्हणते मी अजून काहीतरी बोलावं अशी अपेक्षा का, ऑफकोर्स माझ्या बाजूने बोला. यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजी आलेली असतात. वा छान, घरी आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी विचारायचं एवढं तरी आमची अनिका शिकली, छान वाटलं. अभिमान वाटला पाहिजे, ही रीत असते अनिका बेटा. मान, प्राऊड 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 फील वाटलं पाहिजे तुला. का म्हणते यात काय प्राऊड वाटायचं कुणाला चहा पाणी देणं. अन्नपूर्णा आजी म्हणते कोणतंही काम स्वतः केल्यावर जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो अनिका. का म्हणते यात काय प्राऊड फील करायचं, घरचे सर्वंट तर सगळेच करतात, रोज करतात, शिवाय मग रोज त्यांचं कौतुक करायचं का. त्याबद्दल त्यांना प्राऊड वाटत राहायला पाहिजे कायम. अनिकाला कशाचाच काही अर्थ माहीत नसतो, अगदी काहीही ती बोलत सुटलेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणते शिक्षेचा काही परिणाम झालेला दिसत नाहीये. आनंद घ्यायला शिक अनिका, बरोबर या घरात रमशील बघ तू. असं कोणाला तरी कोंडून घालून पळून जाण्याची वेळ नाही येणार. घरात मला कोणीच आवडत नाही, फक्त एकच व्यक्ती आवडते, हा ओल्डी एकटाच आहे. या घरात माझ्याशी चांगला वागतो म्हणून तो मला आवडतो. पूर्ण आजी म्हणते माझी नात एक कशी, बघितलं ना, जे मनात येईल ते बोलून टाकायचं, मागचा पुढचा विचार करायचा नाही. का म्हणते मला कळतंय तुम्ही त्रास द्यायला मुद्दाम सगळं काही करताय आणि तेही ठरवून करताय. ठीक आता रागारागाने चाललेली असते. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली सांडतो, पाणीही पडतं आणि ग्लासचा मोठा आवाजही होतो. आता पाणी सांडलं म्हणून घाबरते आणि सॉरी असं म्हणते. लक्ष्मी म्हणते काय हरकत नाही, ते ग्लास उचलायचे, आतमध्ये कापड आहे ते आणायचं आणि सगळं पाणी पुसून घ्यायचं. त्यांचं हे चाललेलं असतं. तेवढ्यात काय कामिनी येते. अन्नपूर्णा आजी म्हणते कुठे गेली होतीस ग. अनिका म्हणते आजी तू कुठे गेली होती, या लोकांनी काम करून करून मला वेडी केलं आणि काम चुकार करण्यासाठी तू कुठे पळून गेली होती. आजी सांग की कुठे पळून गेली होती. आणि सांडलंय एवढं पुसून घेतो. अनिका कामिनीला सांगते. तिचे लगेच नाटकं सुरू होतात. अनिका माझी कंबर दुखतीये ना बाळा, नवीन गोष्टी शिकायच्या आहे ना राजा, तूच कर तुझं काम. अन्नपूर्णा म्हणते ते सगळं ठीक आहे, पण तू कुठे गेली होती त्याचं उत्तर दे कामिनी. म्हणते काही आठवत नाहीये, मार्केटमध्ये सगळं विसरून आली की काय, घरी येईपर्यंत काही राहिलंच नाही डोक्यात. आता नयनतारा आणि अन्नपूर्णा अनिकाच्या या बोलण्यावर हसत असतात. सगळं विसरते ग, खरंच ओल्ड होत चालली आहे तू. तुला मी सतत सांगते डोक्याला हात फिरवू नको, फिरून फिरून सगळं तुझ्या डोक्यातलं निघून चाललंय, सगळं काही विसरत चाललीये. आता इकडे सगळे हसायला लागतात अनिकाच्या या बोलण्यावर. आणि म्हणते अनिका, अन्नपूर्णा आजी म्हणते थांबा, पुरे झालं तुमचं बोलणं. भाजी कुठे आहे कामिनी. विंडो शॉपिंग करायला गेले होते ग. तीच नाही कशा भाज्या आहेत, बघायचं होतं नुसतं. तुम्ही म्हणते नंतर बघू शॉपिंग फिपिंग, जी कामं राहिलीत ना अनिकाने तुम्ही पटापट करून टाकायची. तेव्हाच म्हणतात भाजीचं टेन्शन घेऊ नका, ते बरोबर होईल. आता कचरा काढायला लावलेला असतो, अशी वैतागते की बस. आणि म्हणते चांगली हाताला लागली होती पण सटकली. आता आले आणि हा तमाशा. आता अनिका येऊन उभी राहते कामिनीच्या जवळ. आलं का तुझं चिडून, कुठे गेली होती सांग. रागिणीचा फोन आलेला असतो. रागिणी फक्त कळी लावण्यासाठीच फोन लावते कामिनीला. गुरुजी आले होते आणि गुरुजींनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. पत्रीने सांगितलं त्यांची नात जवळच कुठेतरी आहे आणि ती मिळणार म्हणजे मिळणार अगदी लवकरच. राजन आपल्या आधी त्या दोघींकडे पोहोचल्या तर करायचं काय. म्हणते माझ्या हातात सापडली पाहिजे ग, कसं कामच बंद करून टाकते सगळं. रागिणीला आणि कामिनीला फार टेन्शन आलेलं असतं. खरंच जर नात किंवा राजांची बायको मुलगी जर सापडले तर करायचं काय. फोन झालेला असतो आणि का टाळ्या वाजवायला लागते. का आता जोर जोरात ओरडायला लागते. मार्केटला जाते असं खोटं सांगितलं आणि मूवीला गेली होतीस का, खोटं बोलतीस ग. जोरात अनिका ओरडायला लागते तर कामिनी तिचं तोंड बंद करायचा प्रयत्न करते. तिला गेले होते पण काम होतं म्हणून. का ग शेंड्या लावून इतकी बोलत असते ह्या कामिनीला की बस. पोरीचा ग, राजांच्या बायकोचा आणि पोरीचा सपाटसट कार्यक्रम करून टाकते. दुसरं काही विचार नसतो ग, या एकुलत्या एक नातीचाच विचार करते. ग्रॅनी आजी किती विचार करतेस ग. आता अनिका लाडात आलेली असते की सगळं काम बघते तू, आता अनिका झाडू मार. कामिनी आता परत पळून गेलेली असते. इकडे कॉलेजमध्ये कमळीने जो मदतीसाठी जो कट्टा उभारलेला असतो तिथे कोणी काहीही आणून टाकतं. कमळी बघते आणि त्या मुलांना अशी काय झापते की बस आपण समाजकारण करण्यासाठी करतोय की घरातला कचरा बाहेर आणून टाकायचं म्हणून करतोय काय रे. ते मुलं आता शर्मेने मान खाली घालतात आणि कमळी आणि अनिका जे बोलतात ते गुपचूप ऐकतात. समोरच्याला जरी गरज असली पण ती माणसंच एवढं लक्षात ठेवा रे. अरे माणसांना देतोय म्हटल्यावर चांगल्या तरी वस्तू द्या. फरक पडतो, चालेल की त्यांना. कमळी म्हणते काय बोलतोय कळतंय का, त्यांना काय चालन यापेक्षा आपण काय देतोय याचा विचार कर. इतकी बोलते त्याला की बस. त्या पोरांना जर अक्कल जागेवर आणत असते. तेवढ्यात काय एक मैत्रीण येते. शिक्षण मंत्री तुला भेटायला येत आहे कमळी. कमळी म्हणते काय. अरे पोरांना पटापट आवरा इथलचं चला. कमळीला भेटण्यासाठी डायरेक्ट शिक्षण मंत्री आलेले असतात. सरांचं स्वागत करतात, टाळ्या वगैरे वाजवतात. ते म्हणते सर तुम्हासनी कोण ओळखत नाही, माझ्यासमोर उभं राहिलं ना हे मला विश्वासच बसत नाहीये. शिक्षण मंत्री असतात. ते म्हणतात कोल्हापूर का. कमळी म्हणते होय होय.
त्यातला एक मुलगा म्हणतो, लय धाडसाची पोरगी आहे सर, लई हिमतीची. तो मंत्री म्हणतो, शुभांकर खरं या, आपल्या भागातली माणसं भेटली की आनंदच होतो हा, कारण ते आपली असतात ना रे. धाडसाने मुंबईत येऊन शिकताय, खरंच कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे हा. हिरकणी वॉल बद्दल समजलं म्हणून खास तुम्हाला भेटायला आलोय. ते सर म्हणतात, गोरगरिबांबद्दल मनात आदर असावाच लागतो आणि प्रत्येकाच्या असला तर खरंच खूप चांगलं होणार. येणारा मनात काही संकोच न वाटता दान करतो ना, ते खरं दान हा, मनापासून केलेलं दान. शिक्षण मंत्री आता कमळीचं भरभरून असं कौतुक करत असतात, तू जे समाजकारण करतीये, गोरगरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करतीये, असं जर कोणी करत असेल तर त्याचं भरभरून कौतुक करावं आणि हिमतीने त्याच्या मागे उभे राहावं. आपण सुद्धा आधाराचा हात द्यावा असंच मला वाटतंय. म्हणते, सिद्धटेक गाव आहे, तुमच्याच मतदारसंघात आमचं गाव येतंय. शिक्षण मंत्र्याच्या भागातली पोरगी अशीच असली पाहिजे, अगदी तुझ्यासारखी. खूप कौतुक करत असतात ते मंत्री कमळीचं. आता सरांचा जो पीए असतो शुभांकर, तो म्हणतो, या व्हिजनची मी नोंद करून घेतो, या उपक्रमाची, ते आपल्या व्हिजनमध्ये बसण्यासारखं आहे. कमळीला इतका आनंद होतो की बस, की माझा उपक्रम शिक्षण मंत्र्यापर्यंत नोंद होतीये. कमळीला इतका आनंद झालेला असतो, सगळ्याच मुलींना खूप आनंद होतो की सर येऊन भेट देऊन गेलेत. मी म्हणते, कमळे एवढा विचार करू नको, पुढारी लोक कोणतंच काम करत नाही, फक्त तोंडाने बोलून मोकळे होतात. एक माणूस आला होता आणि तुझी चौकशी करत होता ग कमळी, सारखं तुला भेटण्यासाठी अगदी तडफड करत होता. ते म्हणते, मला माहित नाही, मी कुणाला ओळखत नाही. कमळी टेन्शन घेऊ नको ग, तुझं नाव घेऊन एका वेगळ्याच मुलीला शोधत होता. कमळीला कळणार का तिला नेमकी कोण शोधतंय आणि कशासाठी, आणि हे जर कळालं तर त्या माणसापर्यंत कमळी पोहोचणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.